जिल्हा उद्योग केंद्र DIC अमरावतीतर्फे जिल्ह्यात राबवण्यात येत आहे मोफत उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम। जिल्हा उद्योग केंद्र DIC मार्फत अमरावती येथे सर्वसाधारण प्रवर्गातील सुशिक्षित युवक युवती व महिलांकरिता मोफत स्वरूपाचा बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम 20 जून ते 25 जुलै दरम्यान 35 प्रशिक्षणार्थींकरिता राबवण्यात येणार आहे, ज्याची मुलाखत दिनांक 19 जून रोजी होणार आहे। याच्याशी संबंधित अर्ज महाराष्ट्र उद्योजकता केंद्र, टांग चेंबर्स इमारत, गाडगेनगर, अमरावती या ठिकाणी उपलब्ध होतील। या प्रशिक्षणादरम्यान केकचे प्रकार, मैदा बेस केक, पिझ्झा, चॉकलेट केक, नानखटाई, ब्रेड व बिस्किट, कुकीज, चॉकलेट या संदर्भातले प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्याचबरोबर 21 जून ते 26 जुलै दरम्यान अनुसूचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित युवक युवतींना आणि महिलांना गृहोद्योग प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, ज्यामध्ये हळद मसाला निर्मिती, विविध प्रकारच्या मेणबत्ती, लोणचे मसाला, पापड बनवणे, खडा मसाला, कुरवड्या बनवणे, मिरची मसाला, विविध प्रकारचे गृहोद्योग या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे। यामध्ये फक्त 33 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येईल। त्याचबरोबर 26 जून ते 31 जुलै दरम्यान अनुसूचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित महिला व युवतींकरिता ब्युटी पार्लर व वेलनेसवर आधारित तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये 30 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येईल। यामध्ये मेकअप, थ्रेडिंग, वॅक्सिंग, फेशियल, हेअरकट, त्वचा संबंधी माहिती याचा प्रशिक्षणात समावेश करण्यात आला आहे, ज्याचा मुलाखत दिनांक 25 जून असणार आहे। याचबरोबर सर्वसाधारण प्रवर्गातील सुशिक्षित युवक युवती व महिलांकरिता मोफत स्वरूपाचा सोलर पॅनल अँड मेंटेनन्स प्रशिक्षण कार्यक्रम 28 जून ते 2 ऑगस्ट दरम्यान 34 प्रशिक्षणार्थींकरिता राबवण्यात येणार आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षमतेचा सोलर प्लांट इन्स्टॉलेशन व अत्यावश्यक माहिती, सौर ऊर्जा प्रकल्पाबद्दल व सेल्सबद्दल माहिती, सोलर प्लांट इन्स्टॉलेशन करण्यासाठी लागणारं साहित्य व अवजारे, सोलर प्लांट इन्स्टॉलेशन करताना घ्यावयाची काळजी, सोलर प्लांट इन्स्टॉलेशन करणे व दुरुस्ती करणे, सोलर प्लांट इन्स्टॉलेशनचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे। या प्रशिक्षणाचा मुलाखत दिनांक 26 जून रोजी असणार आहे। सर्व प्रशिक्षणादरम्यान उद्योजकीय गुणसंपदा, उद्योग संधीचे मार्गदर्शन, विक्रीची कला, उद्योग व्यवस्थापन, विविध कर्जविषयक योजनांची माहिती याचा सुद्धा लाभ प्रशिक्षणार्थ्यांना घेता येईल। संपूर्ण प्रशिक्षणादरम्यान अर्जदाराला त्या प्रवर्गातील जातीचा दाखला आवश्यक आहे, तसेच प्रशिक्षणार्थी किमान 8वा वर्ग उत्तीर्ण असावा, तसेच ITI झाल्यास त्याला प्राधान्य देण्यात येईल। अर्जदार हा 18 ते 45 वर्ष वयोगटातील असावा। अर्जदार हा अमरावती तालुक्यातील रहिवासी असावा, स्वतःचा व्यवसाय करण्याची तीव्र इच्छा असावी व प्रशिक्षणासाठी हजर राहण्याची तयारी असावी। प्रत्यक्ष मुलाखतीमधून प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात येईल। मुलाखतीला येताना ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत आणावे लागतील, ज्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, 2 पासपोर्ट फोटो, नॅशनलाइज बँकेचे चालू असलेल्या खात्याच्या पासबुकची झेरॉक्स, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक असणार आहे। यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र व ₹1000 विद्यावेतन दिलं जाईल। प्रवेश अर्जाची माहिती www.mced.co.in या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे। तसेच महाराष्ट्र उद्योजकता केंद्र, टांग चेंबर्स इमारत, गाडगेनगर, अमरावती या ठिकाणी निशुल्क प्रवेश अर्ज वितरित करण्यात येत आहेत। बेरोजगारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री निलेश निकम आणि जिल्हा प्रकल्प समन्वयक MCED अमरावतीचे नेत्रदीप चौधरी यांनी केले आहे। जिल्हा उद्योग केंद्र अमरावतीच्या वतीने ज्या आपल्या पुरस्कृत कर्ते आहेत, यांच्या अंतर्गत अमरावती तालुका येथे सर्वसाधारण प्रवर्गातील सुशिक्षित युवक आणि युवती व महिलांसाठी मोफत स्वरूपाचा काही कार्यक्रम अरेंज केला जात असतात। त्याचा उद्दिष्ट एवढाच आहे की आपल्याला त्या उद्योग क्षेत्रामध्ये त्यांना प्रावीण्यता आल्यानंतर त्याला आपल्याला उद्योग सुरू करण्यासाठी मदत होण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचा हा एक उपक्रम आहे। या उपक्रमाच्या अंतर्गत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अमरावती हा ॲज ए ट्रेनिंग पार्टनर म्हणून काम करतो। त्यासोबतच उद्योजकता विकासासाठी आपल्याला अमरावती तालुक्यामध्ये 4 प्रकारचे कार्यक्रम होऊ घातले आहेत। त्यातला पहिला कार्यक्रम जो आहे हा सोलर पॅनल अँड मेंटेनन्स प्रशिक्षण कार्यक्रम। याच्या अंतर्गत आपल्याला 18 ते 45 या वयोगटातला कुठलाही व्यक्ती, कुठल्याही समाजाचा व्यक्ती आपल्याला त्याला अर्ज करता येतो। त्यासोबतच याच्यासाठी फार कमी डॉक्युमेंटेशन आपल्याला लागते। त्यातलं पहिलं डॉक्युमेंट जे आहे आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, पॅन कार्ड, मार्कशीट, TC
त्यासोबतच आपल्याला जो आहे आपल्याला हा उद्योग टाकण्याची जी आपली तीव्र इच्छा असली पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यासोबतच हा कुठल्याही बँकेचा थकबाकीदार नसावा, जेणेकरून त्याला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या अंतर्गत आपल्याला त्याला उद्योगासाठी प्रोत्साहन देता येईल, हीच भूमिका जिल्हा उद्योग केंद्राची आहे. यासोबतच आपल्या जनरल कॅटेगरीसाठी एक बेकरी प्रशिक्षण पण आपल्या अमरावतीला होऊ घातलेलं आहे. त्यासोबतच SC प्रवर्गासाठी गृहउद्योग, या गृहउद्योगामध्ये वेगवेगळं ज्या छोट्या-छोट्या मोमबत्ती कॅन्डल्स बनवणे, त्यासोबतच छोट्या-छोट्या चक्कीज, ब्युटी पार्लर्स, त्यानंतर काही आटा मेकिंग, अशा प्रकारच्या ज्या गृहउद्योगाच्या संबंधित जेवढे उद्योग असतील, या सर्व उद्योगांना या CMEGP मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या अंतर्गत आपल्याला जे आहे कर्ज प्रकरण करून बँकेकडून आपल्याला कर्ज घेऊन आपल्याला चांगल्या प्रकारे आपला उद्योग स्थापन करता येतो. त्यासोबतच अनुसूचित जातीसाठी आपल्या इथे ब्युटी पार्लर व वेलनेस याही तांत्रिक जो आहे कार्यक्रम आहे, याची पण आपल्याला जे आहे कार्यक्रमाचा लाभ घेता येऊ शकतो. यासाठी जे आहे महत्त्वाचा जो आपला हे जो आहे प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे हा 1 महिन्याचा असतो. यामध्ये विद्यावेतन पण दिलं जातं. त्यासोबतच आपल्याला जो महत्त्वाचा जो भाग आहे की आपल्याला उद्योग स्थापन करण्यासाठी ज्या प्रमाणपत्राची आपल्याला गरज असते ते पण याच्यामधून आपल्याला मिळणार आहेत कार्यक्रम झाल्यानंतर. त्यासोबतच या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा व या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा, त्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अमरावती विभागीय अधिकारी श्री प्रदीप इंगळे सरांनी पण आवाहन केलेलं आहे. त्यासोबतच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री निलेश निकम सर यांनी पण आपल्यासाठी आवाहन केलेलं आहे. यासाठी आपण संपर्क करू शकता. पहिला माळा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, टांग चेंबर, गाडगेनगर, अमरावती येथे, किंवा जिल्हा उद्योग केंद्र अमरावती येथे पण आपण संपर्क करू शकता. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत दरवर्षीप्रमाणे एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम अंतर्गत 60 प्रोग्राम यावर्षी आम्ही घेणार आहोत आणि जवळपास 1800 विद्यार्थ्यांना आम्ही प्रशिक्षण देणार आहोत. या जनरल कॅटेगरीमध्ये सोलर पॅनल आणि बेकरी प्रशिक्षण हे आता येत्या 8-15 दिवस सुरू होतील. तसे SCP अंतर्गत गृह उद्योग आणि ब्युटी पार्लर व वेलनेस हे कार्यक्रम सुरू करणार आहोत. आणि हे सर्व कार्यक्रम, हे 4ही कार्यक्रम MCD मार्फत राबवणार. तसे एकूण जवळपास 60 ते 67 कार्यक्रम आम्ही जिल्ह्यात राबवणार आहोत. त्यापैकी 30 प्रोग्राम MCD आणि 30 प्रोग्राम मिटकॉन राबवणार आहोत. दरवर्षी सदर प्रोग्राम राबवण्यात येते आणि जास्तीत जास्त विद्यार्थी किंवा बेरोजगार या मार्फत ट्रेनिंग देऊन आम्ही त्यांना स्वयंरोजगार देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तसंच मी जिल्ह्यातील सगळ्या नवयुवक युवतींना आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रमाणात ट्रेनिंग घेऊन या संधीचा उपयोग घ्यावा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मंडल न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा.